2024च्या शेवटी 76,000वरती असणारं सोनं आता 1.25 लाखाच्याही पुढे गेलेलं आहे। चालू आठवड्यामध्ये तर सोनं तब्बल 8,000 महाग झालेलं आहे आणि वर्षभरातील आकडेवारी पाहिली तर सोन्याचे दर 50,000 वाढलेले आहेत। आणि इतकंच नाही तर पुढच्या वर्षी सुद्धा सोन्याची भाववाढ कायम असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तो अंदाज नेमका किती आहे, गेल्या वर्षभरामध्ये सोनं कसं वाढत गेलं, देशातील कोणत्या शहरामध्ये सोन्याचा दर काय आहे, पाहूयात या रिपोर्टमधून। आठवड्यात सोनं 8,000 महागलं। चांदीची ही किंमत 5,000 वाढली। सोन्यानं 70% तर चांदीनं 100% परतावा दिला। चालू आठवड्यात सोनं आणि चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे। इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन नुसार 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 8,059 रुपयांनी वाढून 1,29,584 वर पोहोचली आहे। गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी अर्थातच 10 ऑक्टोबरला सोन्याची किंमत 1,21,525 रुपये होती। या काळात सोन्यापेक्षा चांदीच्या किमती कमी वाढल्या। 10 ऑक्टोबरला चांदीची किंमत प्रति किलो 1,64,500 वरून 17 ऑक्टोबरपर्यंत 1,69,230 रुपयांवर पोहोचली आहे। 14 ऑक्टोबरला चांदीनं 1,78,000 आतापर्यंतचा उच्चांक गाठला होता। चालू वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 53,422 रुपये अर्थात 70.14% वाढ झाली आहे। 31 डिसेंबर 2024ला 1 तोळा 24 कॅरेट सोन्याची किंमत 76,162 रुपये होती। आता 1 तोळा सोनं 1,29,584 रुपयांवर पोहोचलंय। चालू वर्षात आतापर्यंत चांदीच्या किमतीतही 83,213 रुपये अर्थात 96.74% वाढ झाली आहे। 31 डिसेंबर 2024ला 1 किलो चांदीची किंमत 86,017 रुपये होती। आता 1 किलो चांदीची किंमत 1,69,230 रुपयांवर पोहोचली आहे। धनत्रयोदशीच्या मुहूर्तावरती जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं आणि चांदी खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळते आहे। खरं तर धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेलं सोनं चांदी हे याच्यामध्ये मोठी वृद्धी होते आणि त्या अनुषंगाने विशेष महत्त्व जे आहे हे मानलं जातं आणि त्याच अनुषंगाने आज जळगाव सुवर्णनगरीमध्ये जे आहे ग्राहकांनी संपूर्ण सुवर्णनगरी ही फुलल्याचं पाहायला मिळते आहे। सकाळपासूनच अनेक ग्राहक जे आहेत या ठिकाणी सोनं असेल, चांदी असेल, विविध दागिने असतील हे देखील खरेदी करताना पाहायला मिळत आहेत। विशेष म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या भावाने विक्रम गाठलेला होता, मात्र आज सोन्याच्या भावामध्ये 3,000 रुपयांची घसरण झाली आहे तर चांदीच्या भावातही तब्बल 10,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे ग्राहकांना देखील काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार बँकेनं पुढील वर्षापर्यंत सोन्याचे प्रति औंस $5,000चं लक्ष्य ठेवलंय। भारतीय रुपयांनुसार हा दर प्रति तोळा अंदाजे 1,55,000 रुपये असेल तर ब्रोकरेज फर्म PL कॅपिटलच्या अहवालानुसार सोनं प्रति तोळा 1,44,000 रुपयांपर्यंत जाईल। भारतातील विविध शाखांमध्ये सोन्याचा दर काय आहे त्यावरही एक नजर टाकूयात। दिल्लीत प्रति तोळा 1,32,920 रुपये, मुंबईत 1,32,770 रुपये, जयपूरमध्ये 1,32,920 रुपये, अहमदाबादमध्ये 1,32,820 रुपये तर लखनौमध्ये 1,32,920 रुपये, पाटण्यात 1,32,820 रुपये, भोपाळमध्ये 1,32,820 रुपये तर कोलकात्यात 1,32,770 रुपयांचा प्रतितोळा दर आहे। याशिवाय रायपूर 1,32,770 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,33,090 रुपये इतका सोन्याचा प्रतितोळा भाव आहे। आज सर्वात अगोदर सर्व आपले प्रेक्षकांना धनत्रयोदशीची, दिवाळीची, सर्व त्योहाराची शुभकामना। आता धनत्रयोदशी म्हणे ग्राहकी फार चांगली आहे आणि सुदैवाने सोन्याचे भाव जवळजवळ 3,000 रुपये, कालपेक्षा 3,000 रुपये कमी झाले। चांदीचे भाव कालपेक्षा जवळजवळ 10,000 रुपये कमी झाले। तो हा एक हिशोबाने ग्राहकासाठी दिवाळीचं गिफ्ट आहे, तो त्या हिशोबाने ग्राहक एकदम चांगला प्रतिसाद देत आहे आणि खरेदी करत आहे। पण सोन्याची किंमत सातत्यानं का वाढते त्यामागची नेमकी कारणं काय आहेत तेही पाहूयात। सणासुदीच्या काळात मागणी। दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने खरेदी करणं हे शुभ मानलं जातं। विजयादशमीलाही एकट्या मुंबईत 100 टन सोन्याची खरेदी विक्री झाली होती। दिवाळीत हा विक्रमही मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जाते। किंमत जास्त असली तरी 1 ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याकडे लोकांचा कल असतो।
दुसरं कारण भूराजकीय तणाव. मध्य पूर्वेतील अशांततेमुळे आणि व्यापार युद्धाच्या चिंतेमुळे गुंतवणूकदार सोनं खरेदी करतायत. अमेरिकेच्या धोरणांबद्दल अनिश्चितता असल्यामुळे जगभरात सोन्याची किंमत झपाट्यानं वाढते आहे. याशिवाय मध्यवर्ती बँकेद्वारे खरेदी हा सुद्धा एक प्रमुख घटक सोनं वाढीमागे कारणीभूत आहे. जगभरातील प्रमुख बँका डॉलरवरील त्यांचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणून बँका त्यांच्या तिजोरीतील सोन्याचा साठा सातत्यानं वाढवत आहेत. सोन्यात गुंतवणूक करण्याची ही योग्य वेळ आहे की नाही याबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. तर केडिया ॲडवायझरीचे संचालक अजय केडिया यांच्या मते यावर्षी सोन्याच्या किमतीत जवळपास 60% वाढ झाली आहे. त्यामुळे अल्पावधीत अजून वाढ होण्याची आशा कमी आहे. लोक नफा बुक करू शकतात, तसंच दीर्घकालीन गुंतवणुकीमुळे फायदा होऊ शकतो. सोनं खरेदी करताना या 2 गोष्टी लक्षात ठेवा. फक्त प्रमाणित सोनंच खरेदी करा. भारतीय मानक ब्युरो अर्थात BISचा हॉलमार्क असलेलं प्रमाणित सोनंच खरेदी करा. हा क्रमांक अल्फा न्यूमेरिक असू शकतो, जसं की AZ4524. हॉलमार्किंग म्हणजे सोन्याचं कॅरेट दर्शवण्याचं प्रमाण आहे. त्यानंतर सोन्याची किंमतही तपासा. खरेदीच्या दिवशी सोन्याचं अचूक वजन आणि त्याची किंमत अनेक स्रोतांद्वारे तपासा. सोन्याच्या किमती 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटनुसार बदलतात. दरम्यान सोन्याच्या दरातील वाढ पाहता सोन्यात गुंतवणूक करून आपण आपलं भविष्य नक्कीच सुखकर करू शकतो. त्यामुळे दिवाळीच्या मुहूर्तावर शक्य होईल तितकं सोनं खरेदी करायला काहीच हरकत नाही. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.